असं झालं का आपण पण टाकते माझ्या कामात गाडलं. आता काही असेल हीच असेल तर यांना कधी आपण असं ऐकलंय का यांना दूध आलंच नाही ना आडलं दूध तसं आजी बाबा कशा आजी जेव्हा आपले काय हाल होते काय माहिती फक्त आई जबाबदार नसते घरातलं वातावरण पण जबाबदार असतं. मोबाईल बघायला सांगितलं तर ऐकत पण नाही का आपण बाळाला दूध पाजतो ना तर बाळाला बरेच वेळा चालते एखाद्या आईला वाटते की म्हणजे एका साईडनं पाजलं तर दुसऱ्या साईडनं बाळाला तरच आपल्याला भरपूर दूध येते असं त्याचं खून आहे असं बऱ्याच जणींना वाटते किंवा मुंगी आली पाहिजे तरच आपल्याला जास्त दूध येते. तर असं काही नसते बाळाचं जर व्यवस्थित पोट भरत असेल असं प्रत्येक आईचं शेड्यूल वेगळं आहे शरीराचं वेगळं आहे पण याच्यासाठी दूध येण्यासाठी एकच महत्वाचं की आईला आनंदी राहणं. आपण जर आनंदी नाही राहिलो आणि ते काही तुमची एकच जबाबदारी नसते घरातली सगळ्यांची जबाबदारी असते तुम्ही किती मला आनंदी राहायचा आनंद राहायचं घरातलं वातावरण पण त्याचं सगळ्यांनी मिळून त्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्ही फोनवर घरच्या कोणी जाऊ सासू असतील त्यांनी सोबत घेऊन या कारण ही माहिती सगळ्यांपर्यंत जाणं महत्वाचं आहे. तुम्ही दोघी तिची काळजी आनंदी राहिलं पाहिजे पण डिलिव्हरी झाली म्हणजे ते काम संपत नाही आपलं. जी महिला बाळाला दूध पाजते त्या बाईला पण आनंदी राहणं तेवढंच गरजेचं आहे कारण ती जेवढं आनंदी राहील ना तेवढं तिचे दूध बनण्यासाठी किंवा तिच्या मेंदूला ती सूचना जाते की आता मला माझ्या बाळासाठी दूध बनवायचं आहे आणि ते ऑटोमॅटिकली जेवढी आनंदी राहील तेवढं जास्त दूध बनवलं जाते. आणि तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं असेल की एखादी बाई असते किंवा डिलिव्हरी झालेली महिला असते ती माहेरात आहे तोपर्यंत तिला दूध येते इकडं आलं 15-20 दिवस झाले की दूध आटून जाते. असं झालं का आपण पण टाकते माझ्या कामात गाडलं कामात दूध आटत नसते. अरे एखादी बाई असते दगड फोडणारी रस्त्याला तिला आपल्यापेक्षा जास्त दूध येते तिथं कामाला दूध आटलं असतं की कामाला दूध कोणाचं आटत नाही पण त्याच्या मागे आपले आपण त्या कामाचा किती टेन्शन घेतो ताण घेतो. आता एखाद्याला असते एखादं काम थोडंसं जरी वाढलं तर आपली चिडचिड होते एखाद्याला कामाची सवय नसते त्या चिडचिडमुळे आपल्या शरीरामध्ये बदल होतात त्यामुळे ते दूध असतं कामामुळे तुमच्या टेन्शनमुळे असतं. आपण कोणत्या याचं किती टेन्शन घ्यायचं मग किती आनंदी राहायचं. आता एखाद्या गोष्ट आता घर म्हणलं की 4 गोष्टी चालत राहतात प्रत्येकच घरात तुम्ही काही आणि मी काही वेगळी नाही प्रत्येक घरात चालू राहते पुन्हा आपल्याला जर समजा एखादा शब्द बोलला किंवा दुखवलं तर त्याचा त्रास स्वतःला किती करून घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड असतं. आपण याच गोष्टीचा सलग विचार करत बसलो हे असंच काऊन झालं ते तसंच काऊन नाही असंच झालं तसंच झालं मग त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये बदल होऊन निष्ठप असलो की मग तिथे दूध तयारच होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ती गोष्ट आहे तुम्ही आनंदी राहणार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा ऑटोमॅटिकली दूध येऊन जातो. आणि असं काही आता गाई असेल हीच असेल तर यांना कधी आपण असं ऐकलंय का यांना दूध आलंच नाही ना आडलं दूध असं अचानक ती स्वतःच्या बाळाला देऊन पण आपल्याला भीती काय भीती बाळाला पैसे कमवून देते ते लोक त्याला काय माहिती त्याला 2 रट्टे दिले तर टेन्शन घेते त्याच्या चारा खाण्यामध्ये मग्न असतात. आपण असे माणूस आहे की आपण त्याच गोष्टी करून बसतो आणि आपल्या शरीरामध्ये बदल होतो. असं डोक्यामध्ये असं घ्यायचं नाही की तिला खूप दूध येते. आता खेड्यामध्ये कसं राहते आपल्या ग्रामीण भागामध्ये मग ते फणालीला किती दूध भरपूर दूध येते फुलफुल लागली ती गळते तिच्या लेकराचं वजन पण वाढलं ह्या लेकराने बघत्या असं होते. ती आई आपल्या बाळाकडे मला तर दूध येईल का माझ्या बाळाचं वजन का वाढलं नाही माझ्यात काही कमी आहे का मी माझ्या बाळाचं योग्य पालन पोषण करू शकत नाही का असे वेगवेगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात. कोणतीच आई मुद्दामून करत नसती पण काही गोष्टी आपल्या आजूबाजूच्या त्याला कारणीभूत आहेत. बाळाचं वजन जन्माला कमी असेल तर त्याचं वजन पण हळूहळूच वाढणार ना. एखाद्या बाळाचं समजा तुमच्या बाळाचं 3.5 किलो वजन असेल जन्मला तर त्याचं वजन पण जास्तच वाढणार आहे. एखाद्या बाळाचं जन्मताच 2 किलो कमी असेल तर ती कितीही आपण त्याला दूध पाजलं किंवा किती खाऊ करते त्या 3.5 किलोच्या तुलनेमध्ये हे बाळ थोडंसं कमीच वजन असणार आहे. त्यामुळे असं नाही डोक्यात घ्यायचं बाळ मुलगा जागरूक आहे हेल्दी आहे म्हणून आपण त्याचा हे करायचं नाही की माझं बाळ गोड आहे म्हणून. तुमचं बाळ रोड जरी असेल आणि जर ते हेल्दी असेल त्याचं सारखं आजारी पडत नसेल रोज सगळ्या गोष्टी खाते त्याच्या वयानुसार ते समजा आता तुमचं बाळ रोड जरी असेल तर पण ते व्यवस्थित त्याची वाढ होत आहे. तुम्ही बोलताय त्याला रिस्पॉन्स देते ते 2 शब्द दादा आई पप्पा असे एखादा शब्द उच्चारत आहे किंवा ते शांत झोपते सारखं चिडचिड करत नाही तरी बाळाचं वजन कमी असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. बाळ जाड असेल म्हणजे शेगी असेल हे डोक्यातून काढून टाकायचं पाहिजे. तुमच्या आहारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी खाणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला आता फक्त मसालेदार जास्त खायचं नाही बाजू अंगावर येते ना तोपर्यंत खूप जास्त मसालेदार खायची नाही. घरातले सगळे पदार्थ चालतात शिजर झालं तर खिचडी खायची नाही असं डोक्यात अजिबात आणायची नाही काही होत नाही. खिचडी पण सांगते तुम्हाला सगळे
हेल्दी पदार्थ खायचे आणि मेन म्हणजे तुम्ही 4 वेळा जेवण करायचं असं आम्ही सांगतात. डिलिव्हरी झाली का 4 वेळा जेवण करायचं. मला तर बहुतांश ठिकाणी असं ऐकायला भेटते की आमचं सकाळचं खाल्लेलं जिरत नाही बसून बसून, तर आम्ही 4 वेळा कुठून खाऊ. किती खायचं आपण, किती खाल्लो आणि काय खाल्लो नाही याला महत्व द्यायचं. आपण एकदाच समजा पोटभर जेवायलो आणि त्याच्यामध्ये जर काही हेल्दी पदार्थ नसतील तर तुम्ही किती खाल्लं त्याला काय शिकवलं. तुम्ही थोडंसं खा पण हेल्दी खा. तुम्ही सकाळी कुठलं की आपण बऱ्याचशा ठिकाणी काय होते की दूध बिस्किट किंवा चहा बिस्किट खाल्ल्या जाते. मग स्वयंपाक होतं खा असं बऱ्याचशा ठिकाणी होते. काही बहुतेक ऐकले बऱ्याच होते असं. म्हणजे आता कसं ग्रामीण भागामध्ये गडबड असतील त्यातले तर आपण शेतकरी सगळे मल्याच्या नंतर कुणाच्या घरी गाई ढोरं असतात, शेतात जायचं असते, आवरायचं असते. पुन्हा आपल्या इकडे असे आपल्या भारतीय याच्यामध्ये की डिलिव्हरी झाली की मग सासरचे लोक बाळाला बघायला येतात किंवा कोणी पाहुणे राम येतात. ते कोणी येणार असले की त्या बाईकडे दुर्लक्ष होतं. ते घर नीटनीटकं ठेवणं, ते आलेल्या माणसांचं सगळं स्वयंपाक करणं, ते एखादं एक दिवस मध्ये झालं तू सांभाळ आजचे दिवस असं होते. पण ना तसं करायचं नाही. आपण आपल्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. जेवणाच्या वेळा ज्या आहेत ते ठरवलेले, असं नाही की बाळाला नोटशी होईल वगैरे असं डोक्यामध्ये आणायचं नाही. आपल्याला भूक लागली, पोटानं सूचना दिली की आपल्याला भूक लागली, आजी बसा बसा. करायचं. फळं पण खायची, डिलिव्हरी झाल्यावर फळं खायची नाही असं नाही. बाळाला खोकला येईल, असं होईल तसंच होईल तसं काही डोक्यामध्ये आणायचं नाही. सगळे फळं खायचे. सिग्नेबल जे फळं असतात ते तुम्हाला जमतात सगळ्यांना. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण जास्त जसं बाळ गरम ठेवणं गरजेचं आहे तसंच डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तुम्ही पण सॉफ्ट ठेवणं किंवा कानाला आता बऱ्याच जणांना काही जणांना लाज वाटते फक्त कापसाची गोळी घालून ठेवले. पण कमीत कमी तुम्ही 1.5-2 महिने तरी कानाला बांधणं गरजेचं आहे. कानात गोळे घातल्यानं असं हे होत नाही, थंडी जात नाही असं काही नाही. तुम्ही कानाला बांधा. म्हणजे ती आता जर आपण काळजी घेतली ना तर आता जसं आजी आहेत आपण कशा आता आजी जेव्हा आपले काय हाल होतील काय माहिती. हा बरोबर आहे ना आजी. आता कोणी नकोच म्हणायचं. आई म्हणून काय सोपं राहते का. सगळं हे करावं लागते. कानाला बांधायचं, स्वतःचं जेवण व्यवस्थित करायचं. कोणी काही जरी झालं घरात छोटं मोठं तर टेन्शन घ्यायचं नाही. त्याचा दुधावर परिणाम होतो. आपण आनंदी राहिलो आणि बाळाला पाचताना त्याच्यासोबत आपण बोलायचं पण की बाळ कसं आहे, काय व्हायचंय, पप्पाविषयी तुमच्या आईविषयी आजीविषयी सांगायचं चांगल्या गोष्टी. मग तुझी आजी बोलायचं नाही. कारण आपण पण तसं आपण म्हणतो की जसं अन्न तसं मन. मग आपण बाळाला दूध द्यायला म्हणजे एक प्रकारचं अन्नच आहे बाळासाठी. आपण बाळाला दूध पाजताना जे काही विचार जाईल ते त्याच्यापर्यंत जातात. मग आपण पॉझिटिव्ह त्याच्यासोबत बोलणं गरजेचं असते. त्याला मग तुम्ही काय व्हायचंय किंवा त्याचे पप्पा कसे तुला पण असं करायचंय जे आपल्याला चांगलं माणूस बनायचंय. आपल्याला जसं बाळ पाहिजे का तसं ते पोटामध्ये बाळ राहिलं गर्भ राहिला तेव्हापासून त्याच्या जी आपण कुठे राहतो, कसं बोलतो, काय करतो, आपल्यासोबत कोण काय बोलते, हे सगळे संस्कार बाळावर होत असतात. आता तुम्ही जर गरोदरपणामध्ये व्यवस्थित झोप नाही घेतली, व्यवस्थित आहार नाही घेतला, समजा चिडचिड केली तर तुम्ही झोप नाही घेतली, झोपेला महत्व देत नाही. बरं दुपारी आपण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. मोबाईल असला की दुपारी कोणाला झोप येते, मोबाईल असेल त्यामुळे मोबाईल कमी करायचं. पण गरोदरपणामध्ये 10 तास झोप घेणं गरजेचे आहे. रात्रीचे 8 तास, दुपारी 2 तास असे 10 तास तुमच्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाळल्या ना तर ते बाळ डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तुम्हाला परेशान नाही करत. त्याच्यामुळे आपण फक्त माई किरकिर करायला बाळ बिलकुलच झोप देणार नाही. ह्या गोष्टी आपण गरोदरपणामध्ये ज्या चुका केलेल्या असतात ना त्यानंतर आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळं असं म्हणजे प्रेग्नेंट व्हायला आणि बाळाला जन्म दिला त्याला दूध पाजलं सोडून दिला असं जमत नाही. आता पहिल्याचा काळ वेगळा होता. आपण जरी नाही लक्ष दिलं तर एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं जावाभाव पहिली माणसं अशी माणुसकी होती की शेजारचं पण स्वतःचं लेकरू म्हणून समजायचे आणि त्याला सांभाळायचे. पण आता राहिले का कोणी कोणाचं लेकरू सांभाळलं, कोणी कोणाच्या यायला जीव लागला. आता माणुसकी कमी कमी होत जाईल. त्यामुळं ते गरोदरपणापासूनच आपल्याला ते बाळावर संस्कार करावं लागतात. तसं एखादं बाळ असं असते की ते डिलिव्हरीच्या नंतर असं अजिबात परेशान करत नाही. झोप तिला की लगेच झोपी जाते, आईला बिलकुल त्रास देत नाही. म्हणजे डिलिव्हरी झाली कोणीतरी मोठं कोणी करत नाही हे कळत नाही. पण एखादं असं राहते की खूप परेशान करतो. त्याला फक्त आई जबाबदार नसते, घरातलं वातावरण पण जबाबदार असतं. सगळ्यांनी मिळून त्या बाईची काळजी घेणं किंवा तिच्यावर तेवढे संस्कार तिला खायला पाहिजे व्यवस्थित देणं, तिला आनंदी ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं. आता पुढच्या वेळेस जर मी येऊ लागले ना घरच्यांसोबत घेऊन या. आणि तुम्ही जर आता एखाद्या समजा मी सांगितलं की नाही, समजा तुम्ही जर म्हणले की तिथे सांगितलं असं झालं तसं झालं तर तेवढं परिणाम पडत नाही. पण असं इथे जर राहिला 4 गोष्टी ऐकल्या ना त्या ना तर हो काही ना काहीतरी असं बाबा करून बघू का
असं फरक पडते. आता तुम्ही ह्या ऐकून तुम्हाला सोबत अजून फरक पडेल, तुम्हाला तेवढं टेन्शन येणार नाही. बरं बरं सगळी मी नाही मग काय टेन्शन नाही म्हणतो वाटतं पहिले न्याय होतं कुठे ऐकली बाया असं असं घ्यावं. आता काय ते अरे देवाच्या मोबाईल बघायला नाही. आता मी मोबाईल आता नाही कुठे ते जेवण त्या पुढच्या तुमच्या सांगितलं तर ऐकत पण नाही का? नाही हं? मग तरी वटवट लावायला कोण आता पुढे बाईक नसती जमत नाही नाही बाई मॅडम ते बरोबर आहे.